थंडीच्या दिवसांमध्ये शक्ती आणि ऊर्जा देणारे तिळाचे मिक्स लाडू अगदी चविष्ट आणि मौसूद कसे बनवायचे हे आज आपण बघूया। मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। तिळाचे मिक्स लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 कप पांढरे तीळ, 2 कप किसून घेतलेला गूळ, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 1 टेबलस्पून इलायची पावडर, 1 कप शेंगदाणे, 4 टेबलस्पून गरम केलेलं साजूक तूप। एका कढईमध्ये आपण आता पांढरे तीळ टाकूया आणि छान खरपूस त्यांना भाजून घेऊया। लो आचेवरती भाजून घ्यायचे, साधारण लाईट ब्राऊन रंगावरती ह्याला आपल्याला रोस्ट करायचे आहेत। मध्ये मध्ये परतत राहायचे म्हणजे तीळ आपले जळायला नको। तीळ हे थंडीच्या सीझनमध्ये अतिशय पौष्टिक असे आहेत, शरीराची उष्णता वाढवतात, लोडेड विथ अँटीऑक्सिडंट्स आहे, आपली इम्युनिटी बूस्ट करतात, हाय इन फायबर आणि हेल्दी फॅट्स आहे, त्यामुळे तीळ हे हिवाळ्यात आवर्जून खावे। तुम्ही बघू शकता छान आपले रोस्ट झाले आहेत तीळ। हे आता आपण थंड करायला एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। छान रोस्ट करायचे आपल्याला शेंगदाणे। तसंच शेंगदाणे ही हिवाळ्यात खाण्याली खूप आरोग्याला फायदे आहेत, अतिशय प्रोटीनने भरलेला आहे, हेल्दी नट आहे हा, स्किन आणि ब्रेन हेल्थसाठी अतिशय उपयुक्त, हिमोग्लोबिन वाढीसाठीही खूप उपयुक्त आहेत। असे हे शेंगदाणे पीनट्स नक्की खा हिवाळ्याच्या सीझनमध्ये। छान रोस्ट झालेत, हेही आपण बाजूला काढून घेऊया थंड होण्यासाठी। आता आपण खोबरं आपलं रोस्ट करून घेऊया। हलका ब्राउनिश रोस्ट करायचं खोबऱ्याला। पटकन रोस्ट होतं म्हणून सारखं परतत राहायचं। झालंय, हेही थंड व्हायला ठेवून देऊया। थंड झाल्यावर मिक्सर ग्राइंडरमध्ये एक एक करून ही सगळी सामग्री आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। सगळ्यात आधी आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया। शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं। मीडियम फाईन आपल्याला शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट करून झाले, हे आपण एका मिक्सिंग बाउल किंवा परातीमध्ये काढून घेऊया। तीळ बारीक करून घेऊया। तीळ साधारण ओबडधोबड बारीक करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे काही अख्खे तीळ दिसले पाहिजे, काही बारीक झाले पाहिजे। झालेत आपले तीळ, तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे बारीक करून घ्या। तिळाची जी आपण ओबडधोबड पावडर केलेली आहे ती आता ह्यावर टाकून घेऊया। आता आपण खोबरं बारीक करून घेऊया। अशा प्रकारे खोबरं बारीक करायचं आणि बारीक केलेलं खोबरं यावर टाकूया। यावर आता आपण आपली इलायची पावडर टाकूया आणि इलायची पावडरला सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपला शेंगदाण्याचा कूट, ओबडधोबड बारीक केलेले तीळ आणि खोबरं ह्या सगळ्या मिश्रणात आपली इलायची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झाली की ह्यात आपण अर्धा गूळ जो आपला ग्रेट केलेला आहे तो टाकूया। आणि हा गूळ या सगळ्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळा गूळ ह्याच्यात व्यवस्थित रब करून घेऊया, सगळं एकत्र करून घेऊया। साखर न वापरता हे गुळाने बनवलेले लाडू जास्त पौष्टिक आणि शक्तिवर्धक आहेत। छान सगळे पदार्थ एकत्र मिक्स झाले आहेत आपले। आता उरलेला अर्धा गूळ टाकूनही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इतकी सोपी आणि झटपट पद्धत आहे ना ही हे लाडू बनवायची। अगदी कोणीही नवीन स्वयंपाक करणारेही पटकन बनवू शकतात। अतिशय पौष्टिक आणि शक्तिवर्धक आहेत हे लाडू।
सगळं गूळ आपल्या ह्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स झालं की आपण हळूहळू करून ह्याच्यात गरम केलेलं साजूक तूप टाकायचं। 4 टेबलस्पून साजूक तूप आपण वापरतोय। त्याची रेसिपी मी करून दाखवली। साजूक तूप टाकून कसं मिक्स करायचं हे आता मम्मी करून दाखवते आपल्या। पहिल्यांदा आता आपण 1 टेबलस्पून साजूक तूप टाकून ह्याला मिक्स करून घेऊया। असंच हळूहळू सगळं साजूक तूप आपण टाकून ह्याला मिक्स करून घेऊया। साजूक तुपाने हे सगळं मिश्रण एकत्र येईल आणि आपल्याला लाडू वळायला अगदी सोपे जातील। 4 टेबलस्पून साजूक तुपात हे सगळं होतंय, पण जर तुमचं थोडंसं अजूनही मिश्रण एकत्र येत नसेल तर 1-2 टेबलस्पून तुम्ही वाढवू शकता साजूक तूप ह्याच्यात। छान, अगदी छान पौष्टिक लाडू आहेत हे। घरात सगळ्यांना आवडतील आणि मस्त लागतील एकदम। छान सगळं मिक्स झालं, एकत्र आले। आता आपण ह्याचे लाडू वळूया। मस्त छान लाडू आपले ह्याचे वळले जात आहेत। वाह, मस्त लाडू वळले गेलेत आपले। मस्त, एक लाडू मी वळून बघतीये आता। अशा प्रकारे आपले लाडू तयार आहेत। तर आपले तिळाचे मिक्स लाडू, त्यात आपण शेंगदाणे खोबरंही वापरलेलं आहे आणि गुळापासून बनवून अतिशय पौष्टिक केलेलं आहे। तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ट्राय करा ही झटपट फटाफट घरच्या घरी होणारी पौष्टिक लाडूंची रेसिपी। हे लाडू 15 ते 20 दिवस छान टिकतात। आम्ही दोघींनी वळलेला एक लाडू तुम्हाला दाखवतोय। आमची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। पौष्टिक खा, आशीर्वादित रहा। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक यू।